आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरनं सुरू केलेल्या आंदोलनाचं लोण आता मध्य प्रदेशात सुद्धा जाऊन पोहोचलंय। परंतु मध्य प्रदेशात या आंदोलनाला काहीसं हिंसक वळण लागलेलं आहे। पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 3 शेतकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे। मध्य प्रदेशातल्या मंदसौर परिसरामध्ये ही घटना घडली आहे। त्यामुळे सध्या परिसरात तणावाचं वातावरण आहे। 1 जूनपासून शेतकरी इथे आंदोलन करता आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, शेतीमालाला हमीभाव मिळावा अशा शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत। मात्र आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवरती गोळीबार केला गेला। यामध्ये 4 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत। आणि मध्य प्रदेशामध्ये जो प्रकार घडला त्या संदर्भात बुधाजीराव मुळीक यांची काय प्रतिक्रिया आहे आपण पाहूया। आंदोलन राहणार आहे, कारण मी तिथे परवा होतो, 100% राहणार आहे। आता ते समन्वय समिती ठरवेल तो भाग मिळाला, पण महाराष्ट्र आंदोलन राहिलंच पाहिजे, अशा करता राहिलं पाहिजे, नुकसान जरी झालं तरी। कारण आता झालं नाही तर कधीच होणार नाही। आणि आता 6 दिवस होत आले। मागण्या काय तुम्हाला सांगितलं की संपूर्ण कर्जमुक्ती शेती आणि पूरक व्यवसायाची करायची, संपूर्ण कर्जमुक्ती, मुदत कर्ज असो, पीक कर्ज असो। आणि तुम्ही अजिबात असं म्हणायचं नाही लहान आणि मोठा, मग मोठ्यांना देऊ नका काय नोकरीची सगळ्यांना। शेतकऱ्याच्या पती पत्नीला तुम्ही पेन्शनचा कायदा करायचा 60 वर्षानंतर।